नमस्कार मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्राची नुकतीच स्पेशलिस्ट ऑफिसरची रिक्रुटमेंट जी आहे याची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, जी रिसेंटली आता जस्ट एक 15-20 मिनिटांपूर्वी आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवर म्हणजे सारथी एज्युकेशन औरंगाबादच्या टेलिग्रामच्या ग्रुपवर याची जाहिरात आपण टाकली आहे बघा। ही जी जाहिरात आहे ही अशी अचानक जाहिरात का आली? IBPS ची जाहिरात ती मध्ये बँक ऑफ महाराष्ट्राची जाहिरात येत असते, मग हे असं नेमकं का झालं त्याच्याबद्दल सगळ्या गोष्टी ज्या आहेत मी टप्प्याटप्प्याने तुमच्या कंप्लीट करून देईल। सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या मुलांचं कन्फ्युजन काय की ही जी जाहिरात आहे याच्यामधून कुठल्या कुठल्या पोस्ट भरले जाणार आहेत याच्याबद्दल अगोदर आपण इत्यंभूत माहिती घेऊया, याच्याबद्दल आपण अगोदर पूर्ण डिटेल माहिती घेऊया आणि मग त्यानंतर आपण वळूया कॉमन क्वेश्चन्स कडे की तुमच्या मनात मला माहिती आहे भरपूर क्वेश्चन्स आलेले आहेत की जाहिरात का आली, कशी आली, परमनंट असेल का, सर्व्हिस बॉन्ड बद्दल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला पुढे देणारच आहे। सगळ्यात पहिल्या 5-10 मिनिटांमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा या जाहिरातीची इन्फॉर्मेशन घेऊया की ही जाहिरात नेमकी कुठल्या कुठल्या रिक्रुटमेंट याच्यातून होणार आहेत। बघा, बँक ऑफ महाराष्ट्राची स्पेशलिस्ट ऑफिसरची ही रिक्रुटमेंट आहे। या रिक्रुटमेंटसाठी किंवा या रिक्रुटमेंट बद्दल मी 1-2 लोकांना फोन केले की बाबा ही जाहिरात अशी अचानक का आली, तर त्यांनी जे सांगताना सांगितलं याच्याबद्दल मी तुम्हाला पुढे बोलणार आहे की रिक्रुटमेंट का आली, कशा पद्धतीने आली याच्याबद्दल मी पुढे बोलतोच। त्यापूर्वी एकदा समजून घेऊया की रिक्रुटमेंट कुठल्या कुठल्या पोस्टसाठी आहे, त्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय। बघा, हे रिक्रुटमेंट तुम्हाला दिसत असेल, हे रिक्रुटमेंट जे आहे हे नोटिफिकेशन आहे बघा, हे नोटिफिकेशन तुम्हाला दिसते। याच्यामध्ये एवढ्या नंबर ऑफ पोस्टसाठी ही रिक्रुटमेंट घेण्यात येते। कुठल्या कुठल्या बघा पोस्ट कुठल्या कुठल्या आहेत? ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, सिक्युरिटी ऑफिसर, लॉ ऑफिसर, HR, IT सपोर्ट मधल्या मग वेगवेगळ्या या सब कॅटेगरीज आहेत किंवा सब पोस्ट आहेत। त्यातल्या त्यात स्पेशली आपला फोकस ॲग्रिकल्चर ऑफिसरवर, त्यानंतर IT सपोर्टवर आणि HR वर का आहे? कारण की ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर ही जी रिक्रुटमेंट आहे याच्या वॅकन्सीज तुम्ही बघितल्या तर हायेस्ट नंबर ऑफ वॅकन्सी 100 आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा की यांना कुठलाही एक्सपिरियन्सची गरज नाहीये। म्हणजे जशी IBPS AFO ची किंवा IBPS ची स्पेशलिस्ट ऑफिसरची रिक्रुटमेंट होते जे आता महिन्याभरात 2 महिन्यामध्ये नोटिफिकेशन नवीन येणं अपेक्षित आहे, सेम त्याच पद्धतीची ही रिक्रुटमेंट आहे। फक्त त्यावेळेस काय होणार आहे, त्यावेळेस सगळ्या 11-12 नॅशनलाइज बँकांसाठी ती रिक्रुटमेंट होईल आणि इथं जी आहे ही फक्त आणि फक्त बँक ऑफ महाराष्ट्रासाठी रिक्रुटमेंट घेण्यात येते। मग ही जी रिक्रुटमेंट आहे याच्यासाठी नेमकी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय एकदा तुम्ही बघून घ्या। हे झाल्या पोस्ट तुमच्या ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर वाल्यांसाठी किंवा ॲग्रिकल्चर ज्यांचं बॅकग्राऊंड आहे मी म्हणेल त्यांच्यासाठी ही चाललेली सुवर्ण संधी आहे। कारण नॉर्मली आम्ही नेहमी म्हणतो की वर्षभरात एकच संधी बाबांनो तुम्हाला, कुठली सर? IBPS SO। पण यावर्षी नशिबाने तुमच्या नॅशनलाइज बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर होण्याची दुसरी संधी तुम्हाला चालून आली आहे। IBPS मधून जी संधी असेल ती वेगळी आणि स्पेशली बँक ऑफ महाराष्ट्राकडून मिळालेली ही संधी वेगळी। तर याच्याबद्दल थोडं समजून घेऊया। त्याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय दिलं बघा। इलिजिबिलिटी क्रायटेरिया ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर साठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय? 100 एकूण पोस्ट आहेत, 4 वर्षांची डिग्री पाहिजे। आता ही डिग्री कशातून पाहिजे? सेम ॲज IBPS चा क्रायटेरिया आहे, 4 वर्षांची डिग्री ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, ॲनिमल हस्बंड्री, वेटरनरी सायन्स, डेअरी सायन्स, फिशरी, इन शॉर्ट तुम्ही ऑल अलाइड ब्रँचेस म्हणा। फक्त हे पाहिजे तुम्हाला याच्यामध्ये कन्फर्म 60% ऑफ ऑल सेमिस्टर, म्हणजे ॲग्रिगेट तुमचं 60% यायला हवं। जर तुम्ही जनरल कॅटेगरीला बिलॉंग करत असाल आणि OBC कॅटेगरीला किंवा EWS कॅटेगरीला बिलॉंग करत असाल, पण जर तुम्ही SC, ST, PWD नाही OBC सुद्धा, OBC ला सुद्धा 55% आहेत। OBC कॅटेगरीला म्हणजे जनरल आणि EWS जर मधून तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुम्हाला 60% पाहिजे आणि जर तुम्ही SC, ST, OBC, PWD कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 55% असले तरी चालेल। तुमचं एज लिमिट जे आहे हे 20 ते 30 वर्षांपर्यंत असावं, 20 ते 30 वर्षांपर्यंत। यात एक सगळ्यात महत्त्वाचा एक क्रायटेरिया बघा, यात सगळ्यात महत्त्वाचा एक क्रायटेरिया असा आहे की तुमचं ग्रॅज्युएशन जे हे 31 मार्च 2021 पूर्वी पूर्ण असावं। हे खाली डेट आहे तशी, त्याबद्दल मी पुढे बोलतो।
म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन 31 मार्च 2021 पूर्वी कंप्लीट झालेला असावं, म्हणजे रिझल्ट डिक्लेअर असावा. मग सर यावर्षी आम्ही आत्ता परीक्षा दिली, आमचा निकाल आत्ता ऑगस्ट सप्टेंबरमध्ये लागला, नाही चालणार. जुलैमध्ये लागला, नाही चालणार. जूनमध्ये लागला, नाही चालणार. जे विद्यार्थी 31 मार्च 2021 पूर्वी इलिजिबल पास आउट आहेत असेच विद्यार्थी इलिजिबल आहेत. सोबत बघा एज लिमिट त्याच वेळेसची 20 ते 30 वर्ष. मग पुन्हा SC ST असेल तर +5, OBC असेल तर +3. सोबत यांनी काय म्हणले की एकदा तुम्ही बँक जॉईन केली की मिनिमम 3 वर्ष तुम्हाला बँकेत राहावंच लागेल. म्हणजे बँकेत तुम्हाला मिनिमम 3 वर्षांचा सर्व्हिस बॉन्ड आहे. आता याच्याबद्दल मी इन्फॉर्मेशन देईल. आणि हे प्रोबेशन पिरियड 2 वर्षांचं. प्रोबेशन म्हणजे काय, तोपर्यंत तुमचं कन्फर्मेशन होणार नाही, पण त्याच्याबद्दल टेन्शन घेऊ नका, प्रत्येकाचं कन्फर्मेशन होतच 2 वर्षानंतर, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, प्रोबेशन म्हणजे काय, सर्व्हिस बॉन्ड म्हणजे काय, जर तुम्ही बँकेतून सोडून गेलात, या 3 वर्षांच्या दरम्यान तुम्ही बँक सोडून दिली, कशाला सोडेल मी बँक, याच्यापेक्षा काही चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली तर ठीक आहे ना. मग चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली तर यांचं सर्व्हिस बॉन्ड ब्रेक करायला काही प्रॉब्लेमच नाही, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. बरं, जॉब प्रोफाईल आमचं काय असेल, ॲज युज्युअल जे स्पेशलिस्ट ऑफिसरचं असतं तेच, ॲज युज्युअल जे स्पेशलिस्ट ऑफिसरचं असतं तेच, ठीक आहे. त्यानंतर बघा, ही एक IBPS AFO ची रिक्रुटमेंट आहे. त्यानंतर याच्यासोबतच आणखी रिक्रुटमेंट बघा, सिक्युरिटी ऑफिसर. सिक्युरिटी ऑफिसरला कोणत्याही शाखेचा पदवीधर चालतो, पण यांनी म्हणलंय की आम्हाला मिनिमम 5 वर्षांचा एक्सपिरियन्स पाहिजे. म्हणजे बाकीच्या ज्या पोस्ट आहेत या एक्सपिरियन्स कॅन्डिडेटवाल्यांसाठीच्या ज्या पोस्ट आहेत, फक्त एकमेव पोस्ट आहे ती म्हणजे ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरची, जिथं एक्सपिरियन्सची गरज नाही, प्युअरली नॉन एक्सपिरियन्स म्हणजे फ्रेशर कॅन्डिडेटसाठी, ज्यांचं ग्रॅज्युएशन रिसेंटली म्हणजे मागच्या वर्षी कंप्लीट झालंय, अशा विद्यार्थ्यांनाही चालतं. त्यानंतर पुढची पोस्ट आहे बघा, लॉ ऑफिसरची. लॉ ऑफिसरला पण लॉ मधून डिग्री प्लस सोबत 5 वर्षांचा ॲडव्होकेट म्हणून काम केल्याचा एक्सपिरियन्स. त्यानंतर नेक्स्टची पोस्ट आहे बघा, पुढची जी पोस्ट आहे ती आहे HR आणि पर्सनल. HR आणि पर्सनलमध्ये 2 वर्षांचा तुमचं ग्रॅज्युएशन आणि 2 इयर्सची फुल टाईम HR मधून MBA वगैरे झालेला असावं. सोबत यांचं म्हणणं आहे 3 वर्षांचा मिनिमम एक्सपिरियन्स असावा. कुठे असावा एक्सपिरियन्स, बँकेत किंवा स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये काम करण्याचा एक्सपिरियन्स. सोबत ITच्या ज्या पोस्ट आहेत, ITची जी पोस्ट आहे बघा, पहिली पोस्ट ITची सपोर्ट ॲडमिनिस्ट्रेटर. सपोर्ट ॲडमिनिस्ट्रेटरमध्ये बघा क्रायटेरिया काय आहे, BE बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग किंवा BCA MCA MCS या पद्धतीने, किंवा MSc कम्प्युटर सायन्स ज्याला आपण म्हणतो. सोबत 1 वर्षाचा मिनिमम एक्सपिरियन्स असावा IT सपोर्टमध्ये, सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअरचा. मिनिमम 1 वर्षांचा एक्सपिरियन्स असावा IT सपोर्ट सॉफ्टवेअरमध्ये किंवा सॉफ्टवेअरचा किंवा हार्डवेअरचा, या पद्धतीचा हा एक्सपिरियन्स असावा. तर या पद्धतीची ही रिक्रुटमेंट आहे बघा, या पद्धतीची ही रिक्रुटमेंट आहे, ठीक आहे. बाकी ज्या पण पोस्ट आहेत त्यांना ऑलमोस्ट सगळीकडे मिनिमम 2 वर्ष 3 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष रिक्रुटमेंटचा एक्सपिरियन्स असावा. मग पहिला मुद्दा होता आपला, पोस्ट कुठल्या आहेत ते क्लिअर झालं. त्यानंतर पोस्ट कुठल्या आहेत ते क्लिअर झालं. त्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय ते पण क्लिअर झालं. एज लिमिट क्रायटेरिया, इलिजिबिलिटी सांगितलं, BSc ॲग्री किंवा अलाइड ब्रँचेस पहिल्या पोस्टसाठी. त्यानंतर उरलेल्या ज्या पुढच्या पोस्ट आहेत, मग त्याच्या HRचा असेल तर MBA HR, IT असेल तर BE किंवा तुमचं MCS MCA या रिलेटेड पोस्ट असतील. बाकी एज लिमिट ऑलमोस्ट सगळ्या पोस्टला 20 ते 30 वर्षांचे ज्या फ्रेशर आहेत, आणि ज्या एक्सपिरियन्स पोस्ट आहेत त्यांना 20 ते 35 वर्षांचा एक्सपिरियन्स पाहिजे. 20 ते 35 वर्षांचा एज लिमिटचा क्रायटेरिया या पद्धतीने. आता सिलेक्शन प्रोसेस बघा, यानंतर आपण या सिलेक्शन प्रोसेसवर बघा, सिलेक्शन प्रोसेसचा क्रायटेरिया बघू की नेमकी सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे. ते सिलेक्शन प्रोसेसच्या अगोदर काही महत्वाची इन्फॉर्मेशन आहे बघा. द अबो नंबर ऑफ वॅकन्सीज आर प्रोव्हिजनल, या ऑलमोस्ट सगळीकडे असतं. सगळ्यात महत्वाचं, ऍप्लिकेशन फॉर मल्टिपल पोस्ट बाय सिंगल कॅन्डिडेट शॅल बी ट्रीटेड ॲज अ इनव्हॅलिड ऑर कॅन्सल. म्हणजे एक विद्यार्थी 2 पोस्टला एलिजिबल नाही, असंही बऱ्याच जणांचा असतो कन्सर्न की आम्ही एकापेक्षा जास्त पोस्टला एलिजिबल आहे का, नाही, कुठल्याही एका पोस्टला बरा. सोबत महत्वाची गोष्ट काय, मी आता तुम्हाला काय सांगितलं, कट ऑफ एलिजिबिलिटी क्रायटेरिया अँड अदर डिटेल्स इज 31 मार्च 2021.
31 मार्च पर्यंतच हे सगळे कट ऑफ बिट ऑफ तुमचे, म्हणजे डेट जी आहे कट ऑफची डेट, मग तुमचा रिझल्ट असेल, तुमचं एज लिमिट असेल, बाकी काहीही असेल, ही सगळी 31 मार्च 2021 पर्यंतच्या अगोदरची असावी. 31 मार्च 2000 अगोदरची असावी. बाकी बघा, बाकी पुढे बघा, आपण सिलेक्शन प्रोसेसवर बोलायचं होतं आपल्याला. सिलेक्शन प्रोसेसवर बोलूया. एज लिमिटचा हा क्रायटेरिया आहे. एज लिमिटमध्ये जसं मी ऑलरेडी सांगितलं की +3 years ओबीसी साठी, +5 SC ST साठी. त्यानंतर बघा सिलेक्शन प्रोसेस. हे बघा सिलेक्शन प्रोसेस. द कॅन्डिडेट शॅल बी रिक्वायर्ड टू अपियर फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन, म्हणजे पहिली तुमची एक्झाम होणार, टू बी कंडक्टेड थ्रू द IBPS, जे IBPSच कंडक्ट करेल. द सक्सेसफुल कॅन्डिडेट शॅल बी कॉल्ड फॉर इंटरव्ह्यू, जे लोक पास होतील त्यांना इंटरव्ह्यूला बोलावलं जाईल. अँड इन द रेशो, इन द प्रपोर्शन ऑफ 1:4, म्हणजे एका जागेसाठी 4 लोकांना इंटरव्ह्यूला बोलावलं जाईल. सिंगल एक्झाम असेल. IBPS एसओच्या रिक्रुटमेंटमध्ये प्री द्या, मेन्स द्या, इंटरव्ह्यू द्या. यांचं तसं नाहीये. यांचं असं आहे की डायरेक्ट प्री द्या आणि इंटरव्ह्यूला जा. मेन्सचा प्रश्नच नाही, म्हणजे एकच सिंगल एक्झाम. बेस्ड ऑन द रँकिंग एलोकेशन ऑफ द मार्क्स फॉर द ऑनलाईन एक्झामिनेशन अँड इंटरव्ह्यू each of 100 only, which will be converted into 60-40. म्हणजे आज तुम्ही जेव्हा सिलेक्शन तुमचं होतंय, लक्षात घ्या, त्याचं तुमचं एक्झाम आणि इंटरव्ह्यूच्या बेसिसवर सिलेक्शन होणार. आणि तुमच्या ऑनलाईन एक्झामला 60% वेटेज आहे आणि इंटरव्ह्यूला 40% वेटेज आहे. म्हणजे विचार करा, एखाद्या विद्यार्थ्याला जरी एक्झाम मध्ये थोडाफार कमी जास्त स्कोर आला, पण इंटरव्ह्यू मध्ये तो बाजी मारू शकतो, कारण इंटरव्ह्यूचं वेटेज खूप मोठं आहे इथं. कारण इंटरव्ह्यूचं वेटेज या ठिकाणी खूप मोठं आहे. त्यामुळं सगळ्यांनी फॉर्म भरायचा आहे. भले एक्झामचे आमचं प्रिपरेशन कमी जास्त झालं असेल, टेन्शन घेऊ नका. इंटरव्ह्यू मधून तुम्ही पुढे क्वालिफाय करून निघू शकता. ठीक आहे. त्यामुळे हे खूप चांगलं आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे बघा. ओके. त्यानंतर the minimum cut-off marks for online exam and interview of the final selection shall be 50% for UR and EWS and 45%. म्हणजे हे जे 100 मार्क आहेत ना, यातलं जनरल आणि ओबीसी जनरल आणि EWS चा कॅन्डिडेट असेल त्याला मिनिमम 50% मिळवावं लागतील आणि SC ST ला 45% मिळवावं लागतील. पण नॉर्मली हा क्रायटेरिया बरेच जण फॉलो करतात, बरेच जण फॉलो करत पण नाहीत. ठीक आहे. चला पुढे जाऊया. बाकी तुम्हाला आता एक सिलेक्शन प्रोसेस कळली. सिलेक्शन प्रोसेस मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, सिलेक्शन प्रोसेस मध्ये एक सिंगल एक्झाम होणार, आणि इंटरव्ह्यू. आता नेमकी एक्झाम जी आहे, एक्झामची प्रोसेस काय, एक्झामचा पॅटर्न काय बघा. एक्झाम पॅटर्नवर येऊया. एक्झाम पॅटर्न बघा किती पांचट. ना क्वांट, ना रिजनिंग, ना इंग्लिश, ना GA, ना कम्प्युटर, ना काहीच. फक्त आणि फक्त एकच विषय. कुठला? ॲग्रिकल्चर. म्हणजे ॲग्रिकल्चरचा कॅन्डिडेट असेल तर फक्त ॲग्रिकल्चर, IT चा कॅन्डिडेट असेल तर फक्त IT, HR चा कॅन्डिडेट असेल तर फक्त HR, आणि लॉचा कॅन्डिडेट असेल तर फक्त लॉ. म्हणजे तुमचं प्रोफेशनल नॉलेज जे त्याच्यावरच फक्त 50 प्रश्न विचारणार 100 मार्कांना, म्हणजे एक प्रश्न 2 मार्कांना आणि 60 मिनिटांचा वेळ. 60 मिनिट्सचा टाइम आहे. त्यामुळं म्हणतोय, पुन्हा सांगतोय, प्रत्येकाने डेफिनेटली यासाठी अप्लाय करा. का? कारण की फक्त आणि फक्त प्रोफेशनल नॉलेजवर ही एक्झाम होणार आहे. कुठेही क्वांट नाही, रिजनिंग नाही, इंग्लिश नाही, GA नाही, काही डोकं लावायची गरज नाही, कुठं सोडवायची गरज नाही. 50 प्रश्न आणि 60 मार्क. 50 प्रश्न आणि 60 मार्क. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आयुष्यात बघा, देर इज नो निगेटिव्ह मार्किंग इन ऑनलाईन एक्झामिनेशन. म्हणजे बस तुक्के मारता येतात, मारू नका. पण मी सांगतोय की निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे भले एखाद 2 चुकला तरी त्याचा बाकी पॉझिटिव्ह मार्क्सवर इम्पॅक्ट पडणार नाही. त्यामुळे अजून एक चांगली गोष्ट आहे बघा, ही अजून एक तुमच्यासाठी चांगली गोष्ट. एक्झामिनेशन सेंटर महाराष्ट्रात कुठे कुठे बघा. महाराष्ट्रात कुठे कुठे? औरंगाबाद आहे, मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे, एवढे महाराष्ट्रात सेंटर आहे. आपल्याला काय, आपला औरंगाबाद पाहिजे, बस विषय संपला. ठीक आहे. आता हे पण क्लिअर झालं, एक्झामिनेशन पॅटर्न काय, एक्झाम सेंटर काय. आता एक्झाम फीसवर येऊया. यासाठी ही जी एक्झाम आहे, यासाठी फीज नेमकी काय ठेवली आहे, यासाठी यांची फीज काय बघा. एक्झामिनेशनची फीस थोडीशी तगडी आहे. जे जनरल, EWS आणि ओबीसी कॅटेगरीला बिलॉंग करतात त्यांना 1000 रुपये फीस प्लस 180 रुपये GST म्हणून 1180 रुपये भरायचे.
SC ST चा कॅन्डिडेट असेल तर 100 + 18 118. आणि PWD आणि वुमेन कॅन्डिडेटला एकदम फ्री. विमेन कॅन्डिडेटला कुठलीही फीज नाहीये, फ्री आहे. ठीक आहे. बाकी मग तुम्हाला काही डाऊट्स जे असतील म्हणजे ऍप्लिकेशन प्रोसेस वगैरे जे आहे ते तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्राची वेबसाईट जी आहे याच्यावर जायचंय आणि याच्यावर रिक्रुटमेंट सेक्शन मध्ये जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. करिअर्स रिक्रुटमेंट सेक्शन मध्ये जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. राहिला प्रश्न आता आम्हाला भेटणार काय, इथं करिअर सेक्शन आहे बघा, करिअर सेक्शन याच्यावर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. राहिला प्रश्न, जसं मी पुन्हा सांगितलं की ही जी रिक्रुटमेंट आहे ऑफिसर स्केल 1 ची आहे. AF वाल्यांसाठी, IT वाल्यांसाठी स्केल 1 ची असल्यामुळं यांची स्टार्टिंग सॅलरी एक 50-55 हजारांपासून चालू होईल. म्हणजे जी ऑलरेडी SO जे आहेत ऑलरेडी लागलेले विद्यार्थी त्यांच्यासारखी सेम सॅलरी असेल या पद्धतीने. ठीक आहे. यानंतर बघा, यानंतर बाकी मग इम्पॉर्टंट डेट्स राहिल्या, तर इम्पॉर्टंट डेट्स बद्दल समजून घेऊया. बघा 1/9 पासून ऍप्लिकेशन फॉर्म चालू होणार आहेत. म्हणजे 1 सप्टेंबर पासून म्हणजे आजपासून ऍप्लिकेशन फॉर्म चालू झाले आणि 19 तारखेपर्यंत म्हणजे 19 सप्टेंबर पर्यंत ऍप्लिकेशन फॉर्म यांचे चालतील. त्यानंतर डेट ऑफ एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यू याच्याबद्दल अजून सांगितलं नाही, तसं म्हणणं आहे की पुढे आम्ही तुम्हाला याबद्दल नक्की कळूया. ठीक आहे. तर बेसिकली या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला क्लिअर झाल्या असतील की नोटिफिकेशन बद्दल. आता काही मुलांची जे कॉमन डाऊट्स आहेत त्याच्यावर थोडंसं बोलूया. कॉमन डाऊट्स कुठले बघा, कॉमन डाऊट्स. बाकी या नोटिफिकेशन मध्ये अप्लाय करण्यामध्ये तुम्हाला काही अडचण आली तर बिनधास्त तुम्ही मला या नंबरवर कॉल करू शकता. 9158727777 या नंबरवर तुम्ही मला ऍप्लिकेशन फॉर्म भरताना काही अडचण आली तर या नंबरवर तुम्ही मला बिनधास्त कॉल करा, मी तुम्हाला या नंबरवर नक्की मदत करेल. ठीक आहे. चला पुढे जाऊया. बाकी तुमचे काही कॉमन डाऊट्स आहेत, त्या कॉमन डाऊट्स पैकी पहिला डाऊट की ही रिक्रुटमेंट आली काऊन. चांगली गोष्ट आहे ना आली तर, नाही तरी पण IBPS ची रिक्रुटमेंट असताना या दोन्हींचं उत्तर मी एकत्रच देतोय. IBPS रिक्रुटमेंट मध्ये IBPS SO मध्ये रिक्रुटमेंट होणार नाही का बँक ऑफ महाराष्ट्राची, जर यांनी सेपरेटली रिक्रुटमेंट काढली तर नाही होणार. हे होणार इथूनही रिक्रुटमेंट होणार. आता याच्यात बोलताना मी थोडासा तुम्हाला रेफरन्स देतो, काही मी जुन्या लोकांना थोडंसं बोललो या संदर्भात की का बाबांनो तुमच्या बँकेनं अशी वेगळी रिक्रुटमेंट का काढली. त्यांचं म्हणणं होतं की मागच्या काही दिवसापासून बघा सर, आमची बँक जी आहे एवढं चांगलं परफॉर्म करते. आमच्या बँकेत 3 वर्षापूर्वी एक नवीन MD जॉईन झाले आणि ते आता प्रॉपरली सेटल झालेत बँकेमध्ये. त्यांनी पूर्ण बँक समजून घेतली आणि त्यांचा टाइम संपला होता, म्हणजे त्यांची सर्व्हिस संपली होती, पण त्यांना 2 वर्षांचं अजून बँकेने एक्सटेन्शन दिलं. आणि या 2-3 वर्षामध्ये मागच्या वर्षभरातले जर तुम्ही पॅरामीटर्स बघितले, वेगवेगळ्या 12 पॅरामीटर्स वर जर तुम्ही बघितलं, ऑब्झर्व केलं, तर ऑल ओव्हर इंडियामध्ये सगळ्या नॅशनलाइज बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र टॉप करते 7 पॅरामीटर्समध्ये आणि उरलेल्या 5 पॅरामीटरमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र 2 नंबरला आहे. म्हणजे इमॅजिन करा की बँक आता किती प्रॉपरली काम करते बँक ऑफ महाराष्ट्र ॲज कम्पेअर्ड टू अदर नॅशनलाइज बँक. म्हणजे जो आपण म्हणला जायचो की बँक ऑफ महाराष्ट्राचं प्रायव्हेटायझेशन होणार, असं होणार तसं होणार, ती न्यूज आता कम्प्लिटली मागे पडली. आमचं मॅनेजमेंट म्हणतं की आमची बँक प्रायव्हेटाईज होणारच नाही, का आता आमची बँक आता प्रॉपरली काम करायला लागली आणि आता तसा बिझनेस व्हायला लागला. मागच्या 1-2 वर्षापासून जर बघितलं तर आमच्या बँकेचं बिझनेसचं कल्चर पूर्ण बदललं, म्हणजे बँकेचं कल्चर सुद्धा बदललं. कॉर्पोरेट सारखं आम्ही काम करायला लागलो. खूप मोठ्या पॅरामीटर्सवर तर आम्ही टॉपला आहोत आणि ज्या पॅरामीटर्समध्ये टॉपला नाही तिथे आम्ही सेकंड टॉपला आहोत. त्यामुळं हे जे बदललेलं मॅनेजमेंट आहे, या मॅनेजमेंटचं हे डिसिजन आहे की रिक्रुटमेंट काय घ्यायची. आता एका जणांचं म्हणणं पडलं, म्हणजे एक जे जुने बँकेतले ऑफिसर आहेत, जे सध्या ब्रांच मॅनेजर आहेत, त्यांचं म्हणणं पडलं की नाही हे आमचं टॅलेंट पूल आहे. टॅलेंट पूल म्हणजे मार्केटमधलं चांगलं टॅलेंट उचलायचं स्वतःच्या रिक्रुटमेंटने, आणि हा बँकेला अधिकार असतो. म्हणजे बँकेला IBPS कडून पण रिक्रुटमेंट करायची आहे आणि इथून पण चांगलं टॅलेंट उचलायचंय. तर हे टॅलेंट पूल आहे. तर ही एक या 2 कारण आहेत की एक बाबा मॅनेजमेंट बदललंय, मॅनेजमेंटचं ते पूर्ण सर्वस्वी डिसिजन आहे की आम्हाला कुठून रिक्रुटमेंट करायची, इकडून पण करायची. आणि ते रिक्रुटमेंटचं डिसिजन का घेतलं तर थोडंसं चांगलं टॅलेंट मार्केटमधलं उचलायचं, हुशार कॅन्डिडेट मार्केटमधले उचलायचे.
अदरवाईज काय होतं, IBPS मधून जर गेलो तर IBPS मधून बँक ऑफ महाराष्ट्राच्या वाट्याला थोडासा कुणी 4 नंबरला टाकतं, कुणी 8 नंबरला टाकतं, कुणी 10 नंबरला बँक ऑफ महाराष्ट्राचा प्रेफरन्स देतं. पण इथं बँक ऑफ महाराष्ट्राचा पहिला प्रेफरन्स आहे, कारण बँक ऑफ महाराष्ट्र एकमेव रिक्रुटमेंट कंडक्ट करते. म्हणून थोडंसं चांगलं टॅलेंट उचलण्यासाठी बँकेने स्वतःची रिक्रुटमेंट कंडक्ट केली आहे. हा त्याच्या मागचं बेसिक रिझन आहे. ठीक आहे. मग IBPS मध्ये याच्या IBPS येसो आणि बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये येसो मध्ये काय फरक आहे? काहीच फरक नाही, नथिंग, 0 फरक आहे, सेम आहे. तिकडेही प्रोबेशन पिरियड असतं, इकडेही प्रोबेशन पिरियड आहे. तिकडेही सर्व्हिस बॉन्ड असतो, इकडेही सर्व्हिस बॉन्ड आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका आणि नक्की अप्लाय करा. सर्व्हिस बॉन्ड मध्येच ब्रेक करता येतो का? मला सांगा, जर चांगला जॉब आहे तुमचा प्रॉपरली, तर तुम्ही कशाला सर्व्हिस बॉन्ड ब्रेक करताय? आणि समजा एखाद्याला खूपच चांगला जॉब मिळाला, हे करता करता आम्हाला एक चांगला जॉब मिळाला, म्हणजे MPSC मधून आमचं कुठं डेप्युटी कलेक्टर असं काही सिलेक्शन झालं, तर मी म्हणेल यांचा बॉन्ड आहे तरी किती पैशांचा. हे बघा, यांचा जो बॉन्ड आहे सर्व्हिस बॉन्ड, तो बघून घ्या की जर तुम्ही सर्व्हिस बॉन्ड ब्रेक केला तर तुम्हाला किती पैसे भरावे लागतील. इन बिटवीन तुम्हाला किती पैसे भरावे लागतील, उसको मैंने हाईलाइट करके रखा था. सर्विस बॉन्ड का एक टेबल ही दिया है उसमें. सर्विस बॉन्ड, चला सर्व्हिस बॉन्डचा टेबल दिला होता, दाखवतो तुम्हाला. हा बघा सर्व्हिस बॉन्ड. जर तुम्ही ऍज अ स्केल ऑफ 1 ऑफिसर म्हणून जॉईन करतायत तर प्रोबेशन पिरियड 24 महिन्यांचा आहे आणि मिनिमम 3 वर्ष सर्व्हिस करावी लागेल. ड्युरिंग सर्व्हिस जर तुम्ही सोडून गेले 2 लाख रुपये तुम्हाला द्यावे लागतील. 2 लाख रुपये म्हणजे 4 महिन्यांचा पगार दादांनो, फक्त 4 महिन्यांचा पगार. 4 महिन्यामध्ये तुमचे पैसे वसूल होणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही 4 महिन्यांनी जरी सोडून गेले तरी तुम्ही बँकेचं काहीच नुकसान, म्हणजे तुमचं काहीच नुकसान नाही, उलट तुम्ही तो एक्सपिरियन्स घेऊन जातायत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. सर्व्हिस बॉन्ड मध्येच ब्रेक करता येतो का? येस, करता येतो. ज्या दिवशी तुम्हाला सर्व्हिस बॉन्ड ब्रेक करायचं असेल त्या दिवशी तुम्हाला बँकेचे 2 लाख रुपये भरायचे, सोडून द्यायचं, या पद्धतीने, बाकी काहीच नाही. ठीक आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे की रिक्रुटमेंट परमनंट आहे का? ऑफकोर्स ही रिक्रुटमेंट परमनंट रिक्रुटमेंटच आहे. ऑफकोर्स ही रिक्रुटमेंट परमनंट रिक्रुटमेंटच आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, ही रिक्रुटमेंट परमनंट आहे. सगळ्यांनी फॉर्म भरा. प्रत्येक विद्यार्थ्याने याला अप्लाय करा, जे विद्यार्थी यासाठी इलिजिबल आहेत. बाकी काही असेल मी तुम्हाला माझा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर दिलाय. ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी आहे, यांना ॲग्रिकल्चर रिलेटेड काही क्युरीज असतील त्यांनी कोंगे सरांना या नंबरवर कॉल करू शकतात. कोंगे सरांना या नंबरवर कॉल करू शकतात. हा कोंगे सरांचा नंबर आहे. बाकी ॲप्लिकेशनमध्ये किंवा नोटिफिकेशनमध्ये मला काही प्रॉब्लेम असेल तुम्ही मला कॉल करू शकता. ठीक आहे. बाकी काही अडचणीसाठी नंबर आहेत. चलो, बाकी अडचण असेल कॉल करा बिंदास. चलो, थँक्यू व्हेरी मच. टेक केअर आणि अप्लाय करा.